नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संगणक अकादमी प्रस्तुत. मी प्रीती सोंजे, कम्प्युटर इन्स्ट्रक्टर, विजय हायस्कूल नांदगाव. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कम्प्युटर पुस्तकातील इयत्ता 6वीच्या पहिलाच लेसन आहे संगणकाची स्मरणशक्ती. आज आपण या संगणकाची स्मरणशक्ती यावर माहिती घेणार आहोत. आपण कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याकरता आपण जसं आपल्या मेमरीचा वापर करत असतो, तसंच संगणकातील फाइल्स, फोल्डर जो काही संगणकाचा डेटा आहे, तो लक्षात ठेवण्याकरता संगणकाच्या मेमरीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे CPU ला कोणतेही काम करताना त्या कामाचा प्रोग्राम लक्षात ठेवणे गरजेचे असते. संगणकामध्येही प्रोग्राम व इतर काही गोष्टी लक्षात ठेवण्याकरिता अशा प्रकारची योजना असते. संगणकातील माहिती लक्षात ठेवण्याकरिता संगणकाच्या मेमरीचा वापर केला जातो. चला तर मग आता आपण याची माहिती घेऊया. सर्वात पहिले कोणतीही क्रिया करताना त्या संबंधीचा प्रोग्राम CPU तील एका इलेक्ट्रॉनिक उपकरणात आणला जातो. या उपकरणालाच आपण मेमरी युनिट असे म्हणतो. माहिती साठवण्यासाठी ज्या उपकरणाचा उपयोग केला जातो त्याला स्टोरेज डिव्हाइस असे म्हणतात. स्टोरेज डिव्हाइसचे आपण पुढे बघणार आहोत कोणकोणते प्रकार आहेत ते. एक एक्झाम्पल बघूया. कीबोर्ड किंवा माऊसच्या साहाय्याने इनपुट कडून आउटपुट कडे पाठवलेला डेटा हा प्रथम मेमरीत येतो. प्रोग्राम समोर ठेवून त्यातील सूचनांनुसार CPU या डेटावर क्रमाक्रमाने प्रक्रिया करत असतो आणि ही तयार झालेली माहिती CPU आउटपुट कडे ट्रान्सफर करतो किंवा ती माहिती साठवण्याच्या उपकरणाकडे स्टोरेज डिव्हाइस म्हणजे तिथे पाठवली जाते. संगणकाकडे मेमरी साठवण्यासाठी दोन प्रकारच्या मेमरीचा वापर करण्यात येतो. पहिली आहे प्रायमरी मेमरी आणि दुसरी आहे सेकंडरी मेमरी. हे आहे कम्प्युटरचे स्टोरेज डिव्हाइस. यामध्ये मेमरी कार्ड आहे, इंटरनल एक्सटर्नल हार्ड डिस्क दिलेली आहे, पेन ड्राईव्ह दिलेला आहे, फ्लॉपी डिस्क दिलेली. यामध्ये या डिव्हाइसचा अशा प्रकारे उपयोग केला जातो. यानंतर आहे प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरी मध्ये 4 प्रकारचे टाइप्स असतात. संगणक काम करताना जी मेमरी वापरतो त्या मेमरीला प्रायमरी मेमरी असे म्हणतात. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेऊया. मेमरीचे युनिट हे बिट, बाइट या प्रकारचे असते. बायनरी डिजिट मध्ये 0 आणि 1 यांचा वापर केला जातो. बिट मध्ये बायनरी डिजिटचा वापर केला जातो. त्यानंतर निबल. आपण इथे काही मेमरी युनिट बघतोय. त्यामध्ये बीट, बाइट, निबल अशा प्रकारचे मेमरीचे युनिट असतात. निबल म्हणजे 4 बीट मिळून निबल तयार होतो आणि बाइट म्हणजे 8 बिट्स मिळून बाइट तयार होतो. जसं की तुम्हाला माहिती आहे KB, MB, GB, TB, PB नक्की काय आहे? तर KB म्हणजे किलोबाइट. 1 KB किंवा 1 किलोबाइट म्हणजे 1024 बाइट. 1 MB म्हणजे 1 मेगाबाइट
1024 KB इतकं असतं. 1 GB म्हणजे 1024 MB. 1 TB किंवा 1 टेराबाइट म्हणजे 1024 GB. 1 PB किंवा 1 पेटाबाइट म्हणजे 1024 TB. असे हे बाइट्सचे काही आपण युनिट्स आणि त्याचे एक्झाम्पल पाहिले. प्रायमरी मेमरीचा सर्वात पहिले प्रकार बघणार आहोत आपण रॅम. रॅमला इंटरनल मेमरी असे म्हटले जाते. रॅम ही टेम्पररी मेमरी आहे. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. या मेमरीमध्ये असलेले प्रोग्राम, माहिती इत्यादी 1 आणि 0 या लँग्वेज मध्ये असतात. त्यामुळे काम सुरू असताना संगणक चालू किंवा बंद झाला किंवा अचानक लाईट गेली तर मेमरीतील सर्व प्रोग्राम, माहिती ते तात्काळ नाहीसे होतात. जरी संगणक पुन्हा सुरू झाला तरी रॅम मधून एखादा निघून गेलेला प्रोग्राम, माहिती, डेटा पुन्हा मिळत नाही. ते कायमचे पुसले जातात, कायमचे नष्ट झालेले असतात. म्हणूनच या मेमरीला व्होलाटाईल मेमरी असेही म्हणतात. रॅम मध्ये माहिती लिहिणे अथवा तेथून माहिती वाचणे हे इतर स्टोरेज डिव्हाइस पेक्षा फास्ट होते. रॅमची क्षमता वाढवून आपण आपला संगणकाचं काम करण्याचा वेग वाढवू शकतो. परंतु ही क्षमता ठराविक मर्यादेपर्यंत वाढू शकते. हे रॅमचे वैशिष्ट्य आहे. यानंतर आपण बघणार आहोत रॉम. या मेमरी मध्ये असलेला डेटा, प्रोग्राम, माहिती यात आपण कोणत्याही स्वरूपात बदल करू शकत नाही. कारण या सर्व सूचना रॉम तयार करतानाच दिलेल्या असतात. परंतु लाईट गेली किंवा अचानक कम्प्युटर बंद झाला तरी रॉम मध्ये असलेला डेटा, माहिती, प्रोग्राम नष्ट होत नाही, ते पुसले जात नाही किंवा त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. रॉमच्या गुणधर्मामुळे संगणक सुरू होताना लागणाऱ्या प्रोसेसला सर्व सूचना रॉम मध्येच लिहिलेल्या असतात. रॉमला परमनंट मेमरी असे म्हणतात. मदरबोर्ड तयार करण्याच्या वेळी डिझाईन केलेल्या प्रवाहावर कार्य ही रॉम करत असते. सहसा मदरबोर्ड रॉम मध्ये BIOS प्रोग्राम मॉड्यूल असते. BIOS म्हणजे बायोस म्हणतात असं त्याला. बायोस म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. जेव्हा पॉवर चालू होते तेव्हा बायोस सुरू करण्यात आला आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम सुरू करण्यासाठी सिस्टीम मधील मूलभूत हार्डवेअर घटकांची तपासणी केली जाते. हे बायोसचे काम असते. यानंतर तिसरा टाइप बघणार आहोत आपण PROM, प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी. PROM हा रॉमचाच एक प्रकार आहे. यात आपण एकदाच प्रोग्राम लिहू शकतो. PROM तयार करताना ती कोरीज बनवली जाते व नंतर त्यात प्रोग्राम लिहिला जातो. प्रोग्राम लिहिण्यासाठी मात्र एका प्रकारचे ठराविक साधन लागते. त्याला PROM प्रोग्रामर असे म्हणतात. हा प्रोग्रामर अतिशय उच्च व्होल्टेज वापरून आतील सर्किट्स नष्ट करतो किंवा परत जोडतो. या कारणामुळेच PROM मध्ये फक्त एकदाच प्रोग्राम लिहिता येतो. हे PROM चे वैशिष्ट्य आहे. यानंतर आपण शेवटचा टाइप बघणार आहोत EPROM, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी. हा देखील
एक रॉमचाच प्रकार आहे. या प्रकारात 1000 पेक्षा जास्त वेळा प्रोग्राम पुसू शकतो किंवा परत लिहू शकतो. EEPROM प्रोग्राम पुसण्याकरता 10 किंवा त्यापेक्षा जास्त मिनिटे ती अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या संपर्कात ठेवतात. प्रोग्राम परत लिहिण्यासाठी अतिशय उच्च व्होल्टेज वापरले जाते. हे आहे EEPROM चे वैशिष्ट्य. यानंतर आपण सेकंडरी मेमरीचा अभ्यास करणार आहोत. युजर त्याने केलेल्या कामाची माहिती व आवश्यक तो डेटा साठवण्यासाठी ज्या मेमरीचा उपयोग करतो त्यास सेकंडरी मेमरी असे म्हणतात. हे माहिती साठवून ठेवण्यासाठी जी उपकरणे वापरली जातात त्यांना सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस असे म्हटले जाते. यामध्ये काही प्रकार पडतात. जसं पहिला आहे मॅग्नेटिक डिस्क ड्राईव्ह, दुसरा आहे ऑप्टिकल डिस्क आणि तिसरा आहे USB. सर्वात पहिले आपण मॅग्नेटिक डिस्क ड्राईव्ह बघणार आहोत. मॅग्नेटिक डिस्क ड्राईव्ह्ज यांना आयर्न ऑक्साईड सारख्या चुंबकीय पदार्थांचे आवरण दिलेले असते. यामध्ये हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क व मॅग्नेटिक टेप यांचा समावेश असतो. सर्वात पहिले हार्ड डिस्क. संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी हार्ड डिस्कचा उपयोग होतो. हार्ड डिस्क संगणकामध्ये बनवलेली असते. याचा उपयोग ऑपरेटिंग सिस्टीमचे वेगवेगळे प्रोग्राम साठवण्याकरता, माहिती साठवण्याकरता, रॅम मेमरीतील प्रक्रिया न झालेला डेटा साठवण्याकरता, तयार झालेली माहिती साठवण्याकरता, विविध कामासाठी लागणारे प्रोग्राम साठवण्याकरता केला जातो. यामध्ये माहिती साठवण्याकरता चुंबकीय पदार्थांचा लेप दिलेल्या धातूच्या अथवा कठीण प्लास्टिकच्या एक किंवा अनेक तबकड्या असतात. यांना प्लेटर्स असे म्हणतात. प्रत्येक प्लेटर्स हा वर्तुळाकार विभागलेला असतो. त्यालाच ट्रॅक्स असे म्हणतात व हे ट्रॅक्स सर्किट्समध्ये विभागलेले असतात. या सर्किट्समध्ये माहिती साठवलेले असते. प्रत्येक प्लेटरला रीड राईट रेड असतात. एक वरच्या बाजूने व दुसरे खालच्या बाजूने. हार्ड डिस्क मधील सर्व रीड राईट हेड्स एक सामायिक आस असतो. त्याला ऍक्सिस आर्म असे म्हणतात. तसेच सर्व प्लेटर्सला देखील एक सामायिक आस असतो. हे सर्व पार्ट्स सुरक्षित राहावेत म्हणून एका पेटीत ठेवलेले असतात. त्याचे रूपांतर चुंबकीय शक्तीमध्ये केले जाते व चुंबकीय शक्तीच्या स्वरूपात ते हार्ड डिस्कवर साठवले जाते. परंतु जेव्हा आपण ओपन ही आज्ञा संगणकाला देतो तेव्हा CPU हार्ड डिस्कवर साठवलेल्या आपणास हव्या त्या असलेल्या माहितीचे रूपांतर विजेत करून तो भाग मेमरीत आणतो. हार्ड डिस्कची साठवण क्षमता आपण जास्तीचे संच वापरून आणखी वाढवू शकतो. इतर माहिती साठवण्याच्या उपकरणापेक्षा हार्ड डिस्कवर माहिती साठविणे किंवा माहिती मिळवणे हे फार फास्ट होते. यामध्ये इंटरनल हार्ड डिस्क आणि एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे. इंटरनल हार्ड डिस्क म्हणजे फिक्स डिस्क असेही इंटरनल हार्ड डिस्कला म्हटले जाते. ही डिस्क CPU कॅबिनेटच्या आतील भागात असते. बहुतांश मायक्रो कॉम्प्युटर मध्ये हा ड्राईव्ह म्हणून ओळखला जातो. तसेच एक्सटर्नल हार्ड डिस्क बाहेरील हार्ड ड्राईव्ह म्हणजेच USB पोर्ट ज्याला जॉईंट असतो त्याला एक्सटर्नल हार्ड डिस्क म्हणून ओळखले जाते. एक्सटर्नल हार्ड डिस्क संगणकावरील माहितीचा बॅकअप घेण्यासाठी वापरली जाते. यानंतर हार्ड डिस्क पॅक्स. मोठ्या प्रमाणावर माहिती साठवण्यासाठी हार्ड डिस्क पॅक्स काढता किंवा घालता येऊ शकतात किंवा त्यांचा वापर केला जातो. 11 डिस्कचा पॅक 20 रेकॉर्डिंग पृष्ठभाग पुरवतो. फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्कचा उपयोग मुख्यतः संगणकाला विशिष्ट प्रोग्राम पुरवण्याला, दोन संगणकातील डेटा, प्रोग्राम, माहिती यांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा छोट्या प्रमाणात माहिती मिळवण्यासाठी केला जातो.
फ्लॉपी डिस्क ही हार्ड डिस्क पेक्षा हाताळण्यास अगदी सोपी असते, शिवाय तिची किंमत देखील कमी असते. परंतु हार्ड डिस्क पेक्षा फ्लॉपी डिस्कचा माहिती लिहिण्याचा वाचण्याचा वेग कमी असतो. त्यानंतर बघणार आहोत मॅग्नेटिक टेप. मॅग्नेटिक टेप हे टेप रेकॉर्डर सारखे वापरले जाणारे यंत्र आहे किंवा डिव्हाइस आहे. यांचा उपयोग मुख्यतः माहिती साठवण्यासाठी केला जातो. सध्या यांचा उपयोग क्वचितच केला जातो. मॅग्नेटिक टेप स्वस्त आहे, परंतु माहिती साठविणे व काढणे खूप हळूहळू होत असते. हार्ड डिस्क सारखी माहिती थेट वापरता येत नाही. यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत ऑप्टिकल डिस्क. ऑप्टिकल डिस्कवर लेझरच्या साहाय्याने माहिती लिहिली व वाचली जाऊ शकते. ऑप्टिकल डिस्कवर मॅग्नेटिक डिस्कपेक्षा जास्त माहिती साठवली जाऊ शकते. त्यामध्ये बघणार आहोत आपण कॉम्पॅक्ट डिस्क सीडी. सीडी हे एक कॉम्पॅक्ट डिस्क आहे, ज्यामध्ये डेटा स्टोरेज आणि म्युझिक प्लेबॅकसाठी कॉम्प्युटर डिस्कचा वापर करतात, परंतु लिहिण्यायोग्य हे उपकरण नाही. सोनी आणि फिलिप्स यांनी विकसित केलेले 1945 च्या येलो बुक प्रमाणपत्राने कोणत्याही बायनरी डेटा ठेवण्यासाठी वापर केला जातो, असे हे सीडीचे सिद्ध करण्यात आलेले आहे. सीडीचा वापर कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअर, स्पेशली गेम्स आणि मल्टीमीडिया ऍप्लिकेशन यांच्यामध्ये जास्त केला जातो. त्यामध्ये कोणताही डेटा बॅकअप स्टोअर केला जातो. सीडी हा सर्वात जुना व सर्वत्र प्रचलित असलेला प्रकार आहे. सीडीचा उपयोग प्रामुख्याने माहिती साठवण्यासाठी, लिहिण्यासाठी, पाहण्यासाठी, वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी केला जातो. आपणास माहिती आहेच की सीडी वरील सिनेमा आपण बघू शकतो, गाणे ऐकू शकतो, खेळ खेळू शकतो. फ्लॉपी प्रमाणे सीडीचा वापर आपण दोन संगणकातील माहिती, प्रोग्राम्स, डेटा यांच्या आदान-प्रदानासाठी केला जातो. सीडी म्हणजे आरशाप्रमाणे चकचकीत दिसणारी वर्तुळाकार तबकडी असते. ही पॉलीकार्बोनेट प्लास्टिकने तयार केलेली असते व त्यावर अॅल्युमिनियम किंवा क्वचितच सोन्याचा पातळ थर असतो, जेणेकरून वरील लाईट परावर्तित होऊ शकेल. या तबकडीवरील माहिती ही पीठ व सपाटी या स्वरूपात साठवलेली असते. सीडीच्या खालच्या भागातून संगणकातून एका ठराविक प्रकारचा लाईट सोडला जातो. हा लाईट वरून परावर्तित होतो. सीडीवर असलेल्या पीठ व लॅम्पमुळे परावर्तित झालेल्या लाईटच्या प्रकारात फरक पडतो. या फरकावरूनच त्यावर असलेली माहिती वाचली जाते किंवा लिहिली जाते. सीडीचे आपण काही प्रकार बघणार आहोत. सीडी रॉम. याचा उपयोग सीडीवर ऑडिओ, व्हिडिओ, सॉफ्टवेअर, प्रोग्राम्स अशा सर्व प्रकारची माहिती साठवली जाऊ शकते याच्यासाठी केला जातो. रिरायटेबल सीडी. या सीडीवरील माहिती पुन्हा पुन्हा पुसली व लिहिली जाऊ शकते. डीव्हीडी. सध्या उपलब्ध असलेल्या डीव्हीडीवर 4.7 GB एवढी माहिती साठवली जाऊ शकते. यानंतर आहे HD डीव्हीडी. सध्या वापरल्या जाणाऱ्या HD डीव्हीडी मध्ये 15 GB एवढी माहिती साठवली जाऊ शकते. ब्लू रे डिस्क. या डिस्कला त्याच्या रंगामुळे ब्लू रे डिस्क असे म्हणतात. ब्लू रे डिस्क ही डेटा आणि हाय डेफिनेशन व्हिडिओ साठवण्यासाठी वापरले जाणाऱ्या ऑप्टिकल डिस्कचे एक स्वरूप आहे. आणि तिसरा प्रकार आहे USB युनिव्हर्सल सिरियल बस फ्लॅश ड्राईव्ह. पेन ड्राईव्हला USB असे देखील म्हणतात. इतर कोणत्याही सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस पेक्षा पेन ड्राईव्ह हे हाताळण्यास अतिशय सोपे असते. यामध्ये EEPROM म्हणजे इलेक्ट्रॉनिक इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी
यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सध्या पेन ड्राईव्हची साठवण क्षमता 64 GB एवढी मोठी आहे. साठवण क्षमतेनुसार त्याच्या आकारात व किमतीत फरक पडत असतो व ती वाढत असते. आपण या व्हिडिओमध्ये मेमरी युनिट आणि स्टोरेज डिव्हाइस यांची माहिती घेतली आहे. धन्यवाद.